तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि। आपल्या सम्य कोकण कला संस्थेचेच कलावंत आज या ठिकाणी नेहमी आपण पाहतो की आपले कलावंत हे स्टेजवरती कव्वाली पद्धतीने प्रबोधनाचा कार्यक्रम करत असतात, पण ह्या वेळेला आम्ही थोडासा वेगळा प्रयत्न करीत आहोत। कारण का आपण ज्या वेळेला सांस्कृतिक विभागामध्ये जातो तर त्या ठिकाणी कव्वाली हा जो प्रकार आहे थोडासा त्यांना वेगळा वाटतो, आणि सांस्कृतिक विभागामध्ये काय होतं, आपल्याला सांस्कृतिकचे जे त्या ठिकाणचे कार्यकारी अधिकारी आहेत तर त्याने आम्हाला सांगितलं की साहेब तुम्ही जो कार्यक्रम करता बैठा त्यापेक्षा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम जर ऑर्केस्ट्रा पद्धतीने केला तर थोडंसं काय जरा वेगळं वाटतं। त्याच्यामुळे आम्ही हा छोटासा प्रयत्न करीत आहोत। याच्यानंतर जे आमचे कलावंत या ठिकाणी ज्यांनी भाग घेतलेला आहे ते कलावंत या ठिकाणी आहेतच, आणि ज्यांनी याच्यामध्ये भाग घेतलेला नाही याच्यानंतरचे पुढचे आपले कार्यक्रम होते त्याच्यात निश्चितच आपण पुढचे कलावंत आपण घेणार आहोत। त्यामुळे बाकीचे जे कलावंत आहेत त्यांनी असं राग मानू नये की यांची निवड केलेली नाही आपली निवड झालेली नाही, कारण हा कव्वालीचा कार्यक्रम नाही, आपण शिकतोय अजून हा ऑर्केस्ट्रा पद्धतीचा कार्यक्रम करायला। तर आपण प्रयत्न करूया या महोत्सवामध्ये ऑर्केस्ट्रा पद्धतीने गाण्याचा आणि लोकांचं मनोरंजन करण्याचा। सम्यक कोकण कला महोत्सव हा आपण साजरा करीत आहोत, आणि या निमित्ताने या ठिकाणी लोककला हे कलावंत सादर करणार आहेत। अनेक बाबासाहेब असतील, शाहू फुले असतील, शिवराय असतील, आणि अशा पद्धतीची गाणी या ठिकाणी होणार आहेत। शांती दूताच्या वैभवशाली सावलिया श्रमा, सावलिया श्रमा, प्रथम नमो गौतमा कलाहो, प्रथम नमो गौतमा, प्रथम नमो गौतमा कलाहो, प्रथम नमो गौतमा, प्रथम नमो गौतमा कलाहो, प्रथम नमो गौतमा। तथागताची तत्व प्रणाली, चरणाची मुभा मिळाली, सुप्नानंदे आज बहरली वैशाखी पौर्णिमा, वैशाखी पौर्णिमा, प्रथम नमो गौतमा कलाहो, प्रथम नमो गौतमा। शिवरायाचा शिवरायाचा सूर मावळा तू, शिवरायाचा सूर मावळा तू, शिवरायाचा सूर मावळा तू, भीमरायाचा भीम सैनिका तू, भीमरायाचा भीम सैनिका तू, भीमरायाचा भीम सैनिका तू, कारकुटला गुमान, कारकुटला गुमान। मराठी बाणा लावून तू वाढव महाराष्ट्राची शान, मराठी बाणा लावून तू वाढव महाराष्ट्राची शान, मराठी बाणा लावून तू वाढव महाराष्ट्राची शान, मराठा बाणा लावून, मराठा बाणा लावून तू वाढव महाराष्ट्राची, मराठी बाणा लावून तू वाढव महाराष्ट्राची शान।
माझ्या दुबळ्या पोरात बाबासाहेबामुळं तुझ्या न माझ्या घरात बाबासाहेबामुळं तुझ्या न माझ्या घुसळून नफा खोरानी मिसळून घुसळून नफा खोरानी खाल्ली मुंबई खाल्ली लोकशाही घटनेचा सन्मान पाहिजे लोकशाही घटनेचा सन्मान पाहिजे घराघरामध्ये घराघरामध्ये संविधान घराघरामध्ये संविधान पाहिजे लोकशाही घटनेची तत्वज्ञान टाटा सो बिर्ला सो अंबानी धनवान टाटा सो बिर्ला सो अंबानी धनवान अधिकार आहे ते सर्वांना समान अधिकार आहे तिथे सर्वांना समान अधिकार आहे तिथे सर्वांना समान शांतीचा समतेचा अभिमान पाहिजे शांतीचा समतेचा अभिमान पाहिजे घराघरामध्ये संविधान पाहिजे घराघरामध्ये संविधान पाहिजे घराघरामध्ये संविधान पाहिजे उदे उदे ग भारत माते 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 उदे उदे आम्ही मातीला गोधडग भारत माते तू संभाळ गोधडग भारत माते आम्ही मातीला गोधडग भारत माते तू संभाळ उदे ग भारत माते उदे उदे ग भारत माते उदे उदे ग भारत माते उदे उदे ग
या संघटनेने आम्ही खेडोपाड्यात जाऊन आदिवासी पाड्यात जाऊन जे गरीब विद्यार्थी आहेत त्या गरीब विद्यार्थ्यांसाठी आम्ही वया वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे आणि तो दरवर्षाला आम्ही न चुकता करतो. गरीब विद्यार्थीचे डहाणू असेल अशा अनेक ठिकाणी ज्या दुर्गम भागामध्ये कोणी जात नाही त्या ठिकाणी ज्या मुलं आहेत त्या मुलांना वया पुस्तकं पेन हे मिळत नाही अशा ठिकाणी आम्ही जाऊन आमचा हा उपक्रम आम्ही करत असतो, मदत करत असतो. त्याच्यानंतर आम्ही वृक्षारोपण न चुकवता आज गरज आहे, काळाची गरज आहे आपण वृक्षारोपण करणं म्हणून आम्ही न चुकता दरवर्षाला आम्ही वृक्षारोपण करतो. तसेच एवढंच नाही तर आम्ही कलावंतांसाठी जे कलावंत ज्येष्ठ आहेत, जे कलावंत आजारी आहेत अशा कलावंतांसाठी ज्या वेळेला ते आजारी असतात किंवा त्यांना एखादा मोठा दुर्गम आजार होतो त्यावेळेस आम्ही संघटना निर्माण करतो, एक ग्रुप निर्माण करतो आणि पैसा गोळा करून त्या कलावंतांना मदत करतो. असे अनेक उपक्रम आम्ही करत असतो. या ठिकाणी आमच्या या ठिकाणी ज्येष्ठ कवी गायक आमचे रघुनाथ मोरे दादा सुद्धा या ठिकाणी आहेत, वामन तांबे साहेब आहेत, असे अनेक. तसेच त्या ठिकाणी कवी गायक चंद्रमणी घाडगे दादा सुद्धा आहेत, अनेक कलावंत आहेत या ठिकाणी आलेले आहेत. आमचे कासारे दादा आहेत आणि या संघटना जरी या सभासद नसले तरी त्या काळामध्ये आमच्यामध्ये कविवर्य दीनानाथ कांबळे दादा सुद्धा जोडून असायचे त्यावेळेच्या काळामध्ये आणि या ठिकाणी मोहन थोरात दादा सुद्धा आहेत. असे कलावंत या ठिकाणी ह्या संघटनेशी जोडलेले आहेत. फक्त कोकणातलेच कलावंत नाही तर इतर दुसऱ्या देशातील सुद्धा दुसऱ्या ठिकाणचे सुद्धा आपण म्हणतो सातारा, सांगली, बुलढाणा यासाठी ह्या ठिकाणचे सुद्धा लोक आहेत आपल्याकडे जोडलेले. कारण ही कलावंतांची संघटना आहे. जरी नाव सम्यक कोकण कला संस्था असली तरी ही महाराष्ट्रभर कार्य करत आहे बंधूंनो. आणि या संघटनेला आज जवळजवळ 25 वर्ष पूर्ण झालेले आहे. आणि याच्यानंतर आज या ठिकाणी ह्या रौप्य महोत्सवाच्या दिवशी आम्ही एक स्मरणिका या ठिकाणी केलेली आहे आणि ती त्याच्यानंतर कॅलेंडरसुद्धा आहे. याचं सुद्धा या ठिकाणी हे होणार आहे, नामकरण होणार आहे आणि त्याचं उद्घाटन होणार आहे या ठिकाणी. आणि मला या ठिकाणी आलेल्या माझ्या बंधूंना विनंती आहे माझी की आपली सम्यक कोकण कला संस्था बघा कलावंतांना जगवणार आहे. आपल्यासारखे लोक असतात कारण कलावंत फार उपेक्षित आहे. आता सध्या 5,000 जरी पेन्शन मिळाली ती वेळेत मिळत नाही आणि कार्यक्रमसुद्धा मला वाटतं तेवढेसे होत नाहीत, कमी होतात कार्यक्रम. पूर्वी रात्रभर कार्यक्रम व्हायचे, मुंबईमध्ये परमिशन होते, आता परमिशन नाही. आता फक्त गावामध्ये कार्यक्रम होतात, ते पण काही ठिकाणी होतात, काही ठिकाणी होत नाही. फार कमी झालेले आहेत कवलीचे कार्यक्रम, प्रबोधनाचे कार्यक्रम फार कमी झालेले आहेत. पण तुम्ही मायबाप आहेत, तुम्ही ह्या कलावंतांना जाणू शकता, मानू शकता आणि तुमचं एक कर्तव्य आपण समाजामध्ये राहतो. या कलावंतांना वाढवायचं असेल तर तुमची मदत फार महत्त्वाची आहे आणि तुम्ही सहकार्य करायला पाहिजे. कारण ह्या कलावंता विकास करायचा असेल तर तुमच्याशिवाय पर्याय नाही. कलावंत आपल्या परीने प्रबोधन करत असतो. प्रबोधनी काळाची गरज आहे की बाबासाहेब बुद्धई सांगणं, ज्योतिबा सांगणं खरोखरी काळाची गरज आहे. आणि जर कलावंतांना जगवायचं असेल, त्याची प्रगती करायचं असेल तर त्याला प्रथमतः कार्यक्रम देणं गरजेचं आहे. कार्यक्रम मिळाले तो त्याची कला सादर करू शकतो, तो प्रबोधन करू शकतो, समाजामध्ये जागृत करू शकतो आणि ती आता काळाची गरज आहे. आणि म्हणून या सम्यक कोकण कला संस्था, मी जास्त बोलत नाही कारण वेळ बरा झालेला आहे. या ठिकाणी बरेच कलावंत आलेले आहेत. राग माडू नये, मी सगळ्यांची नावं घेऊ इच्छित नाही आहेत. आमचे प्रकाश आजवळकर आहेत, चेतन साळुंके आहेत, तसेच आपले मैना कोकाटे आहेत आदरणीय, त्यांच्याबरोबरच मी कार्यक्रम केलेले आहेत. आमचे माणिकराव कोकाटे आहेत, ज्येष्ठ आमच्या या ताई आहेत, आपल्या चंद्रभागा गायकवाड आहेत. हे असे अनेक आमचे सिद्धार्थ साळवी साहेब आहेत या ठिकाणी. तसेच या ठिकाणी अनेक कलावंत आलेले आहेत. चुकून नाव राहिलं असेल तरी दिलगिरी व्यक्त करतो. भागुराम कांबळे साहेब आलेले आहेत त्या ठिकाणी.
या ठिकाणी स्मरणिकेचं ओपनिंग झालेलं आहे, उद्घाटन झालेलं आहे. तदनंतर या 2026 या वर्षाची दिनदर्शिका या ठिकाणी आपण या दिनदर्शिकेचं देखील उद्घाटन ॲडव्होकेट अमनराज आंबेडकर साहेब हे करतील. आम्ही सम्यक कोकण कला संस्थे त्यांना विनंती करतो की आपण स्मरणिकेचं ओपनिंग करावं. दोन 2026 स्मरणिकेचं ओपनिंग उद्घाटन अमनराजी आंबेडकर साहेब यांच्या हस्ते होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. टाळ्या जरा जोरात झाल्या पाहिजेत. खऱ्या अर्थाने आताच आपण पाहिलं एवढा सत्कार झाला की प्रत्येकाला या ठिकाणी मान सन्मान या ठिकाणी या सर्व कमिटीने या ठिकाणी दिलेला आहे. खरंच हा कार्यक्रम अतिशय सुनियोजित आहे. कुठलीही गडबड कुठलाही गोंधळ ह्या कार्यक्रमामध्ये नाही. आणि खरंच मी या आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो. आपण एक चांगल्या पद्धतीने कार्यक्रम या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला म्हणून मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानेल. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की आंबेडकरी चळवळीमधली आंबेडकरी विचारांची कलावंताची सगळ्यात मोठी फळी म्हणजे सगळ्यात मोठी कलाची एक संघटना म्हणून सम्यक कोकण कला मंच अशी उदयास आलेली आहे. आणि याचं हे प्रतीक आजच्या माध्यमातून या आंबेडकर भवनमध्ये या ऐतिहासिक वास्तूमध्ये आपण सर्व जमलेलो आहोत. आणि त्याचा वर्धापन दिन आपण सर्वजण हा सोहळा साजरा करत आहोत. मला वाटते आपण सर्वजण कलावंत आपण आंबेडकरी समाजामध्ये चळवळीमध्ये एक प्रबोधन करण्याचं काम आपल्या माध्यमातून होत असतं. म्हणून आपले मी खरंच मनापासून आपल्याला मी शुभेच्छा देतो. मी अधिक वेळ नाही घेता कारण अनेक लोकांचा या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम बाकी आहे आणि मान्यवरांना देखील अनेक ठिकाणी जायचं आहे. मी अधिक वेळ न घेता आपल्या सगळ्यांना या वर्धापन दिनानिमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. मित्रांनो, आपला या सुवर्ण महोत्सव आहे. ह्या कलेमधला एक भाग भीमा तुझ्या मताची जणू 5 असतील. मी आज पण माझ्या भाषणात सांगतोय, आम्ही वाचलेत नाही पण आम्ही तुमच्याकडून ऐकलेत आणि आज माईकवर बोलतोय. ती 5 लोक, मग तेव्हा तबला असेल, पेटी असेल, बँजो असेल, ढोलक असेल आणि तो गायक असेल, पण त्याच्या पाठची टीम आणि खालची टीम हे सर्व तुम्ही कलाकार आलेले आहात. म्हणून त्याला कलाकारांच्यासाठी टाळ्या वाजवा. तुम्ही हा समाजाला ताकद देऊन पुढे आणलेली आहेत. इथे 5 माझे बंधू बसलेत, मी तुमचे 5 सांगितले, पण आर्थिक पण 5 लागतं ना. त्याला 5 असल्याशिवाय आर्थिकीने हा कार्यक्रम होतो. उद्योजक चिकार असतील परंतु उद्योजक मोठ्या मोठ्या संस्थेला देतात. हे पक्ष आहेत ते देखील संस्थेला देतात. परंतु आपलेच बंधू आज उद्योजक पहिला नंबर बसलेत माझ्या बाजूला. अशोकजी कवाडे यांच्यासाठी टाळ्याच्या गजरात स्वागत करा. दुसरा नंबर आमचे बंधू बिल्डर आणि ह्या रिपब्लिकन सेनेचे उपाध्यक्ष आम्ही ज्यांना अमन साहेब बोलतात बोलू नका, रोकडे म्हणून रोकड. मी साहेब सॉरी मागतो परंतु गेल्यानंतर नाही परंतु रोकडे साहेब बसले, टाळ्या वाजवा, तुम्ही स्वागत करा. एक आपला उद्योजक झाल्यानंतर ह्या कलेला किती साकार भेटतं. आणि ह्या कलाकारांनी बाजूला गोल्डमॅन बसलाय आमचा मोरे भाई, अधिक लोक देतात, आशिष बसलाय, सर्वांनी इकडे खैरे बसलेत, अनेक उद्योजक आहेत. पण मित्रांनो, ह्या कलेला कवाडे साहेब आपल्याला देता येतात. आणि ह्या संस्थेचे अध्यक्ष आजी ना माझी साहेब सर्वांना विसरता येत नाही. ज्या बीटी कदमनी संस्थापक सोडून गेलेत परंतु आमच्या हातात धुरा दिल्यानंतर आम्ही छोटं मोठं केलं. पण 11 प्लेअर असल्यानंतर कॅप्टन मेन असतो, कारण मी स्पोर्टमॅन आहे मला कळतं. पण तो कॅप्टन खेळवणार विकेटवर कसा असला पाहिजे. तर आज मंदारनी या 11 जणांना घेतला, पण त्याच्यातले 1 डाऊन 3 डाऊन 4 डाऊन काय खेळले असतील, 5 त्याच्याबरोबर होते. पण 5 महिन्यात 2 महिन्यात 3 महिन्यात असला. ह्या दोन्ही म्हणजे जे स्मरणिका आणि कॅलेंडरचं ओपनिंग होतं ह्यांच्या सेवासाठी टाळ्याच्या गजरात स्वागत करा. आम्ही फक्त नामचन आहोत. टाळ्या वाजवायला तुम्हाला पैसे द्यायला लागत नाही. तुम्हाला जेवण देखील ठेवलेलं आहे. 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत घरी गेला चालेल, तुम्ही जेवून जा. परंतु मी विनंती करतोय या कलावंतांनी बाबासाहेबांच्या चळवळीत रिपब्लिकन सेनेचे साहेब ऐका,
रिपब्लिकन सेनेचा पहिला स्टेज असेल तर रिपब्लिकन सेनेचा शिवाजी पार्क पासून, मग आपले 14 तळ्याचा असेल, तुम्हाला भीमा कोरेगावचा असेल, हा रिपब्लिकन सेनेची टीम बसले, मग आमचे रोकडे आशिषजी गाडे, आमचे साहेब लगाडे साहेब, आमचे पीजी दादा, हे सगळे काय आहेत, आम्ही कलावंतांना तो स्टेज मिळवून देतो. तो का देतो? तुमच्याकडे मागणी मागतोय. या कलावंतासाठी बौद्धजन पंचायत समिती आले नाही, तिथे एक कार्यालय होणार आहे, हे देखील आमची सूचना आनंद साहेबांपर्यंत पोचवायची आहे. त्या आंबेडकर भवनमध्ये जसं आम्हाला स्थान झालंय तसंच पंचायतमध्ये पण साहेबांकडून आपल्याला मिळवून द्यायचं आहे आणि ते आमन साहेब नक्कीच तिथपर्यंत आमचा आज पोचवतील. तुम्ही सर्व इथे गायक आल्यात, आमच्या आया बहिणी, मग आमच्या चंद्रकांताई असतील, आमची सुहासिनी शिंदेताई असतील, आमच्या थोरात मॅडम असतील, अष्टशिला मनसुर असतील, ज्या 24 दिवस हिंदूवीरमध्ये जो लढा दिला त्याच्यामध्ये सर्व सम्यकचा लोकांनी ती ताकद दिली आणि साहेबांच्या बरोबर मी मागून आज मला फक्त 5 मिनिटं मिळालेत आणि इतिहास सांगणार आहे, परंतु कलावंतांच्यासाठी आम्ही बोलू शकतो. कलावंत नेता घडवू शकतात, कलावंत वरती सुरात नेऊ शकतात, परंतु वेळ आली तर त्याला जागा पण दाखवू शकतात. ही कलावंतच्या ताकद आहे. म्हणून तुम्ही एकजुटीचा आज आलात, सम्यकला साकार केलं. मी रिपब्लिकन सेना म्हणून जिल्हा अध्यक्ष असेल, मला समाजभूषण आपल्यामुळे मिळालं आहे. आज महाराष्ट्रात या कलावंत मला मिळालं असेल, अनेक लोकांना मिळाल, त्यासाठी देखील प्रयत्न सर्वांनी कराल. आणि आज मी माझ्या वतीनं आंबेडकर भवनमध्ये हर एक कार्यक्रम होतात, परंतु ऐतिहासिक गोष्ट म्हणून 25चा जो कार्यक्रम 29ला होतोय, याच्यासाठी तांबे बंधू माझे आलेत, माझे शुभाजी तांबे असतील, रायगड जिल्हा आणि रत्नागिरी, आपण सर्वांनी मिळून सहकार्य केलं. आम्ही शांतीचं सहकार्य मागतोय. भार्गवदास जाधव, आमचे राजाभाऊ गंभरे, अधिक लोक त्यांच्याबरोबर सहकार्य, मर्चंडे, हे सर्व ज्यांनी 10 वर्ष मला सांभाळलं, यांनी आता मला 5 वर्ष सांभाळलं, याच्यानंतर आपण सांभाळणार आहात. तुम्ही तुमचं सम्यक म्हणून पुढे न्याल अशी मी विनंती करतो. चुकल्यास क्षमा मागतो. ह्या संस्थेच्या रौप्य महोत्सवी दिनानिमित्त बघा आपल्या सगळ्या कलावंताचं भाग्य आहे, कारण ज्या महामानवाने कलावंताची स्तुती केली होती, ज्या महामानवाने सांगितलं होतं की बाबा माझी 10 किंवा 20 भाषणं आणि कलावंताचं एक गाणं बरोबर समाज जागृती करतं. बंधूंनो, आज खूप आनंद वाटतोय की अशा कलावंताच्या संस्था बऱ्याच आल्या, बऱ्याच गेल्या. माझी पण एक संस्था होती, मी बरंच काय केलं, परंतु ती डुबली संस्था आता. परंतु सम्यक कोकण कला मंच हा सातत्याने कार्यक्रम करत आहे, समाजामध्ये जागृती करत आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मला अभिमान वाटतो की ही संस्था, या संस्थेचे पाठी ज्यांचा आशीर्वाद आहे ते आपले सन्माननीय रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसन्मान्य आनंदराज आंबेडकर साहेब आहेत. त्यामुळे या संस्थेला कुठल्याही प्रकारची भीती नाही किंवा कुठल्या प्रकारची कमतरता नाही आहे. आज भगवान साहेबांनी बोलून दाखवलं की आपल्याला फार मोठ्या प्रमाणात सर्व सहकार्य करतात. बंधूंनो, तुम्हाला एकच सांगेन, कलाकार आहात, कलाकारांचं शेवटचं जे आयुष्य असतं ते फार हालाखीचं जातं. कारण का की कलाकार आपला आहे, आंबेडकरी समाजाचा कलाकार आंबेडकरी गाण्यामध्ये थोडासा गुंतून गेलेला आहे. बघा पटतं का मी काय बोलतो ते. कलाकारांनी कुठली जात ठेवू नका, कलाकारांनी सर्व क्षेत्रामध्ये कला सादर करा, तर थोडीशी आर्थिक परिस्थिती आपली सुधरेल. नाही तर आपला 2च कार्यक्रम असतात, 6 डिसेंबर आणि 14 एप्रिल, त्यानंतर आपण कार्यक्रमच करत नाही. परंतु कलाकार असा असला पाहिजे की सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी जाऊन तिथे आपली कला सादर केली पाहिजे. कारण का कलाकारांना एक लिमिट आहे, एक 50-55 वर्षानंतर तब्येती खराब होतात, आवाज खराब होतात, आजारी पडतात, त्यावेळेस त्यांची फार हालत खराब असते. म्हणून एका क्षेत्रात न राहता विविध क्षेत्रामध्ये कार्य करा. ह्या कोकण सम्यक कला संस्थेने मला बोलवलं, माझा आदर सत्कार केला, त्याबद्दल मी या सर्वांचे जाहीर आभार मानतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो. संविधान जर जिवंत ठेवायचं असेल तर या सगळ्या कलाकारांना जिवंत ठेवलं पाहिजे, कारण हे संविधान पोहोचवण्याचं काम खरा कलाकारच करत असतो. ह्या देशामध्ये अनेक प्रश्न आहेत, या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आहेत, परंतु ह्या प्रश्नांना प्रथमतः वाचक फोडणारा कोण असतो तर तो कलाकार असतो. कलाकार म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे कलाकार आहेत. त्याच्या कलेच्या सादरीकरणातून तो समाजामध्ये विविध प्रथा, ज्या आरूढ प्रथा आहेत त्याच्यावरती टीका करण्याचं प्रथमतः कोणी काम करत असेल, प्रथम शास्त्र चालवण्याचं कोणी काम करत असेल तर आपल्या गाण्याच्या माध्यमातून आणि आपल्या लेखणीच्या माध्यमातून हे सगळे कलाकार करत असतात. म्हणून या कलाकारांसाठी परत एकदा टाळ्या झाल्या पाहिजे.
कलाकार जगेल तोपर्यंत हे संविधान जगणार आहे, लक्षात ठेवा. कारण उद्या ह्या देशामध्ये आणीबाणी तयार झाली, आणीबाणी निर्माण झाली आणि होणारच आहे, लक्षात ठेवा. हे आपल्याला आपण भविष्य सांगत नाहीये, पण सध्याची जी परिस्थिती अमन साहेब, ती परिस्थितीनुसार ह्या देशामध्ये पुन्हा एकदा आणीबाणी येणार आहे, हे निश्चित लक्षात ठेवा. आणि त्यावेळेस तुमच्या बोलण्यावरती देखील बंधन येणार आहेत. तेव्हा तो कलाकार जो आहे, तो कलाकार या पुन्हा मातीतून बाहेर येणार आहे, या राखेतून बाहेर येणार आहे आणि संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. म्हणून या कलाकाराला वाचवायचा प्रयत्न तुम्ही सगळ्यांनी करायला पाहिजे. कलाकार जगला तरच आपण जगणार आहोत. कला ही फक्त गायनाचीच नाही आहे, लिखाणाची कला आहे, वक्तृत्वाची कला आहे, चालण्याची कला आहे, बोलण्याची कला आहे. विविध क्षेत्रातल्या वेगवेगळ्या कला आहेत, पण त्या जगवल्या पाहिजे. तर त्या जगल्या तर आपण जगणार आहोत. आणि त्या जगवण्यासाठी संविधान शाबूत राहिलं पाहिजे. म्हणून संविधान जगवण्यासाठी आपल्या ह्या सगळ्या कलाकारांना, भारतातल्याच नव्हे, या सम्यक कोकण कला मंचाच्याच कलाकारांना नव्हे, तर भारतातल्या जे संविधान वाचवण्यासाठी जे जे कलाकार रस्त्यावर उतरतात त्यांना जगवण्याची ही तुमच्या आणि माझी जबाबदारी आहे. आणि म्हणूनच मला लेट झालं तरीपर्यंत मी इथे पोचलेलो आहे. आणि मी ह्या संस्थेसाठी मी जाहीर करत नाही, पण जाता जाता माझ्या शक्यतो होईल, माझ्या उत्पन्नाप्रमाणे मला जे काय कोकण कला मंचाला द्यायचं आहे ते मी जाहीर करत नाही. कारण आपण काय देतो ते उजव्या हाताने दिलं ते डाव्या हाताला कळू देऊ नयेत, म्हणून ते मी काही जाहीर करत नाही आहे. परंतु खरंच सांगतो, एक कोकण कला मंचाचे सगळे गुणी कलाकार आहेत आणि ते गुणी आहेत म्हणून तुम्ही सगळे त्यांच्या प्रेमापोटी इथे जमलेले आहेत, हे लक्षात ठेवा. तुम्ही सगळे गुणी आहात, कारण यांचे जे गुण आहेत, यांच्या आपलेपण आहे, आपुलकी आहे, ते सगळे आपल्याला त्यांच्या प्रेमाखातर इथे इथपर्यंत आपल्याला घेऊन आलेले आहेत. हेच प्रेम आहे, हीच कला आहे, कळलं. आणि ती कला, हे प्रेम त्यांच्या कलेमधून, त्यांच्या विद्येमधून ही कला तुमच्याबरोबर पोचवतात. आणि ती कलाच पोचवत नाहीत तर विचार देखील पोचतात. बाबासाहेब आंबेडकरांचे खरे विचार पोचवण्याचं काम कोणी केलं असेल तर गायकांनी केलेलं आहे, बरोबर आहे. म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की माझी 10 भाषणं आणि कलाकाराचं 1 गाणं हे बरोबर आहे का. कारण बाबासाहेबांना माहीत होतं की मी जे बोलतो ते हे संबंध भारतामध्ये, ह्या देशामध्ये हे पोचवण्याचं काम हे कलाकार करत असतात. म्हणून आज तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी, ह्या कलाकारांना आपण जगवलं पाहिजे. कोकण कला मंच या सगळ्या कार्यकर्त्यांचं, सगळ्या कलाकारांचं मला इथे मान सन्मान दिला, त्याबद्दल मी माझ्या दापोलीच्या वतीने, माझ्या बौद्ध सेवा संघ तालुका दापोली बंदरगड यांच्या वतीने आणि आंबेडकर घराणे, मी याच्यासाठी बोलतो, मी कुठल्याही पक्षाचं नाव घेता येणार नाही. रामनजी इथे बसलेले आहेत, साळवी तिथे बसलेले आहेत, म्हणून मी कुठल्या पक्षात काम करतो माहिती, मी पण आंबेडकरी विचारांच्याच पक्षात काम करतो. म्हणून आंबेडकरी घराच्या वतीने मी या सगळ्या कलाकारांचं आणि ह्या सगळ्या कोकण कला मंचांचं मी या ठिकाणी आभार मानतो. आज सम्यक कोकण कला संस्था यांच्या वर्धापन दिनानिमित्त आणि त्यांचे 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल त्यांचे आभार मानतो, अभिनंदन करतो. आजच्या काळानुसार आंबेडकरी संस्था, ती पण गाण्याची संस्था, टिकून ठेवण्याचं एवढं मोठं काम ते करत आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गाण्यांमधून जिवंत ठेवत आहेत, याबद्दल त्यांचे मी आभार मानतो. आपण सर्वजण इकडे उपस्थित आहात, तुम्ही कोणाचेही भाषण ऐकण्यासाठी उपस्थित नाही आहात. खास करून इकडचे जे एक कलाकार आहेत, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये एवढ्या कला असतील, कुठल्याही कला असतील, जसे प्रदीपजी बोलले, अनेक लोक आहेत आपल्या आंबेडकरी समाजामध्ये, जे लोक बाबासाहेबांना कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये आणि कुठल्या संकटातून निर्माण करतात आणि त्यांना कसंही पोचवण्याचं काम करतात. तो म्हणजे आंबेडकरी समाजाचा एक कलाकार असतो. असंच या लोकांनी अनेक वर्ष काम करत राहावं. आंबेडकरी जनता तुमच्या मागे उभी आहे खंबीरपणे. आंबेडकरी जनताच नाही तर आंबेडकर घराणं सुद्धा तुमच्या मागे उभे आहे. आणि तुमचा येणारा काळ जो असेल, जी आंबेडकरी जनता तुमच्या मागे खास करून खंबीरपणे उभं राहील, ती आर्थिक दृष्ट्याने असेल किंवा सामाजिक दृष्ट्याने असेल, ती खंबीरपणे उभं राहील. आणि तुम्ही असंच बाबासाहेबांना गाण्यातून पोचवण्याचं काम करा. एवढंच बोलून तुम्हाला इकडे सगळ्यांनी आल्याबद्दल तुमचे आभार मानतो. या ठिकाणी सम्यक कोकण कला संस्था ही 2000 साली स्थापन झाली. आदरणीय BT कदम आणि त्यांच्या समवेत असलेली
या ठिकाणी चंद्रकांत पवार, गंगन मामा, मुकुंद तांबे आणि अन्य सगळे जवळजवळ 5-6 लोक त्याच्यात होते आणि त्यांनी ही संघटना 2000 साली स्थापन झाली. 2007मध्ये राजाराम जाधव यांनी ही संघटना रजिस्टर केली. तदनंतर ही संघटना राजाभाऊ गमरे यांनी आपलं ऑडिट हे कंप्लीट ठेवलं. बऱ्याचशा संघटना त्या काळी जवळ 2000 संघटना बाद झाल्या, परंतु आपली सम्यक कोकण कला संस्था हे राजाभाऊ गमरे यांच्यामुळे आज 25 वर्षाचा हा सोहळा आपण साजरा करतोय. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असलेले भार्गवदाजी जाधव, मीनाक्षीताई थोरात आणि अन्य सहकारी आम्ही असे सगळे आपण या सम्यक कोकण कला संस्थेमध्ये सहभाग घेतला. या ठिकाणी शशिकांतजी सकपाळ, तरी ही संघटना स्थापन होताना हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे या संघटनेला 25 वर्ष झालेली आहेत. 25 वर्ष ह्या संघटनेसाठी प्रत्येक कार्यकारिणीने, प्रत्येक सभासदाने आपलं योगदान दिलेलं आहे आणि ते योगदान जे नवीन कलावंत उत्पन्न होतात त्या कलावंतांना स्टेज मिळवून देणं हे संस्थेचं काम आहे. ही संस्था वृक्षारोपणाचे कार्यक्रम करते. ही संस्था आदिवासी पाड्यात जाऊन मुलांना, शालेय मुलांना वह्या, पुस्तकं आणि शालेय वस्तू वाटपाचे कार्यक्रम करतात. शासकीय अभियानाचे कार्यक्रम करतात आणि अनेक कार्यक्रम करत असल्यामुळे त्याचा पुरावा, लेखाजोखा असल्यामुळे गेल्या जुलैच्या 25ला शासनाकडून या संस्थेला 50 लाखाचा अनुदान मिळालेलं आहे. ह्याचं कारण की राजाभाऊ गमरे यांनी ही संस्था जिवंत ठेवण्याचं काम केलं आणि त्यामुळे या संस्थेला सुखाचे दिवस येऊ लागले आहेत. आम्ही कव्वालीचे कार्यक्रम बैठे करतो, परंतु शासनात त्याची मान्यता नाही. शासनात मान्यता नसल्या कारणानं यावेळेस आम्ही लोककलेचा कार्यक्रम या स्टेजवर केला. काही लोकांना वाईट वाटलं असेल की आम्हाला गायला दिलं नाही, त्यांनासुद्धा संधी मिळेल. पण शासनाचे कार्यक्रम जर पाहिजे असतील तर लोककला ही अवगत करायला पाहिजे, लोककलेचे कार्यक्रम सादर करायला पाहिजे, तरच शासनाचे कार्यक्रम मिळतात. नाहीतर आपण जे आजपर्यंत कव्वालीचे कार्यक्रम स्टेजवर करत आलो तसेच होतील, शासनाचे कार्यक्रम मिळणार नाहीत. आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी यावेळेस वेगळा पायंडा पडले. आपले कव्वालीचे कार्यक्रम तर होणारच आहेत, परंतु शासनाचे कार्यक्रम मिळवण्यासाठी आपण लोककलेचा वापर इथं केलेला आहे, करत आहोत. त्याचबरोबर ह्या संस्थेला आज जो हा भव्य दिव्य कार्यक्रम चाललेला आहे त्या कार्यक्रमासाठी मुकुंदजी तांबे यांचं फार मोठं योगदान आहे, त्यांच्या परिवाराचं योगदान आहे. हा जवळजवळ 5-1 लाखाचा खर्च आहे. तो खर्च जवळजवळ 90% मुकुंदजी तांबे यांच्यामुळे हा मिळालेला आहे आणि त्यांनी हा सगळा भार उचललेला आहे. माझे जे सहकारी आहेत आता कार्यकारिणीमधले ते सगळे सहकारी, जरी कुणाला कमी जास्त झालं तरी अपमानित न होता ते सगळे एकजुटीने सहकार्य करतात. मी दिलेला शब्द किंवा मी टाकलेला शब्द ते असं फुलासारखं उचलून झेलतात, म्हणून हे दिवस आपल्याला पाहायला मिळतात. याच्याबद्दल मी संपूर्ण कार्यकारिणीचे, संपूर्ण पदाधिकाऱ्यांचे, त्याचबरोबर सभासदांना धन्यवाद देतो. कारण त्यांनी मला सपोर्ट केला, त्यांनी मला सहकार्य केलं, म्हणून हे असे कार्यक्रम राबवायला मिळाले, अन्यथा राबवू शकलो नसतो. उदाहरणार्थ काही लोक म्हणून अरे कशाला वृक्षारोपण करताय, पण कशाला लहान मुलांना वह्या पुस्तकं वाटवत, ते सदन आहेत, तसं नाही. पण त्याचा पुरावा शासनाला द्यावा लागतो की वृक्षारोपण केलं आहे, चष्मा शिबिर केलं आहे, मेडिकल कॅम्प केला आहे, असे जे पुरावे असतात त्याचा पुरावा द्यावा लागतो. आणि तो आपण दिल्यामुळे आपल्याला 50,000 रुपये मिळाले. त्याला आपल्या 2 लाखाचे तो अनुदानाचा स्कीम होती, ते 2 लाखाच्या ऐवजी आपल्याला 50,000 रुपये का मिळालेत, ते आपले अहवाल कमी होते. अहवालाची जी अमाऊंट आहे ती कमी असलेल्यामुळे आपल्याला 50,000 मिळाले. पण पुढच्या वेळेस आपण नक्कीच 5 ते 7 लाखाचा अनुदान मिळवण्याचा प्रयत्नात आहोत आणि म्हणून आपण तशा प्रकारे कार्यक्रम राबवायचा प्रयत्न करतो आहोत. या ठिकाणी आदरणीय सकपाळ मारुतीजी नाना सकपाळ
हे फार मोठे कलावंत आहेत, फार मोठे कवी आहेत. त्यांचं मला चांगल्या प्रकारे सहकार्य मिळतं, त्यांचं मला मार्गदर्शन मिळतं. सातत्याने फोनवर कॉन्टॅक्ट करतात की बाबा काय झालं आहे काय नाही. असे अनेक कलावंत मला जोडलेले आहेत आणि जोडल्यामुळे मला काम करण्याची ऊर्जा मिळता मिळता मी माझ्या सहकार्यांवर ओझं टाकतो आणि सहकार्य मला सपोर्ट करतात आणि म्हणून हे कार्यक्रम पार पाडले. सर्व कलावंतांना तसंच महाराष्ट्रातल्या कलावंतांचा या ठिकाणी पुरस्कार देऊन आपण सन्मान करणार आहोत. सर्व कवी, गायक, गायिका, पत्रकार, साहित्यिक, सामाजिक क्षेत्रातील सर्व कार्यकर्ते यांचं या ठिकाणी सन्मान होणार आहे. त्यांचा पुरस्कार आपण त्यांना बहाल करणार आहोत.